नमस्कार. ड्राइव्ह विथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बाईकवाले का अशी जवान पोरं असतील, काय का कळत नाही त्यांना, की आपण अ, काही काही सेकंदाच्या स्पीडसाठी किती मोठा अनर्थ घडवून आणतात. पहिला हा व्हिडिओ बघा. हा खूप वेदनादायक व्हिडिओ आहे. पण नाईलाज आहे, की कधी मी काय बोलतो, लाखात लाखामध्ये एखाद्याने जरी माझा व्हिडिओ जर बघून थोडासा आपल्या गाडीचा वेग जो आहे तो कमी केला ना, तर मी समजेन आपण व्हिडिओ बनवण्याचं कुठेतरी सार्थक झालं. पहिला हा व्हिडिओ बघा. ओ तेरा फोन ओ तो बाइक वाले कितने परले पासे बचे हो भाई देखो ज्या तऱ्हेने तो आलाय ना, इतक्या स्पीडला, किती स्पीडला असेल लेफ्टने, म्हणजे तो हायवे असेल किंवा कुठला तरी रोड आहे, पण तुमची गाडी नक्कीच लेफ्टला आहे आणि प्रमाणाच्या बाहेर ती वेगात आहे. मी कायम बोलतो, तुमची गाडी जर वेगात जर असेल ना, तुमचं गाडीवरचं कंट्रोलच होणार नाही. कुठलीही गाडी असू द्या तुमच्याकडे, टू व्हीलर, फोर व्हीलर, वेगामध्ये जर असेल कुठलीही गाडी कंट्रोल होणार नाही. कुठलीही, किती पण त्याच्यामध्ये तुमची चांगली गाडी असू द्या, कधी कंट्रोल होणार नाही त्याला. एक तर कंट्रोल करायला गेला ना, तर ती फोर व्हीलर असेल तर नक्कीच त्या पलटी खाणार. 8-10 पलट्या खातील ते जाग्यावर. कारण टू व्हीलर असेल तर असे गाडी, कारण तुमची कंट्रोलच्या बाहेर होती गाडी. जागेवर बहुतेक जीव गेला असेल इतक्या. कारण तुम्ही लेफ्टनं ज्यावेळेला कुठल्या पण गाडीला ओव्हरटेक करणार, तर लेफ्टला रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करतात आपल्या इथे. आपल्या इथं ट्रक कुणालाच सेन्स नाही. ट्रकवाले असो, टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, कुणाला सेन्स नाही. कित्येक वेळा सांगितलं असतं की ट्रक हायवेला गाड्या उभी करू नका, तरी लोक अशा गाड्या उभे करतात. काही घटना घडली असेल, त्याचा टायर पंक्चर झाला असेल किंवा काय झालं असेल, त्याच्यामुळे उभी केली असेल. पण आपण जर आटोक्यात चाललो असतो, आपल्या गाडीचा वेग किमान असता, तर अशा घटना कधीच घडणार नाही. मी कायम बोलतो, की तुम्ही गाडी कंट्रोल करायला शिका. तुमचा वेग नक्कीच आटोक्यात येईल. पण लोक तसं करत नाहीत, फक्त वेग वाढवतात, कंट्रोल करायलाच शिकत नाहीत ते. तुम्ही ज्या दिवशी गाडी कंट्रोल करायला शिकणार ना, तुम्ही नक्कीच गाडीमध्ये मास्टर होणार, गाडी चालवण्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंट मध्ये सांगा.